नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण आर्टिकलच्या चॅप्टरमधील जे काही डिटेल्स माहिती आहे ती घेतलेली आहे. जसं की आर्टिकलचे दोन प्रकार आहेत हे मी तुम्हाला सांगितले होते. इनडेफिनिट आर्टिकल अँड डेफिनिट आर्टिकल. इनडेफिनिट आर्टिकलमध्ये आपण ए अँड ॲन बघितलं, ए अँड ॲन बघितलं आणि डेफिनिटमध्ये द बघितलं. त्याचे जे नियम आहे ते नियम आपण विस्ताराने घेतलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्यंजनाने असेल, शब्दाची सुरुवात व्यंजनाने असेल, तर त्या शब्दाच्या अगोदर ए या आर्टिकलचा उपयोग करायचा आणि शब्दाची सुरुवात जर व्हावेलने असेल, तर ॲन या आर्टिकलचा उपयोग करायचा. बरोबर आहे. परंतु केव्हा-केव्हा आपण हेही बघितलं, नियमामध्ये मी तुम्हाला हेही सांगण्याचा प्रयत्न केला, की एखाद्या शब्दाची सुरुवात व्हावेलने होते, परंतु त्याचा जर उच्चार व्यंजनासारखा होत असेल, तर तेथे आपल्याला ॲन वापरता येत नाही. तिथे आपल्याला ए हे आर्टिकल वापरावं लागतं. केव्हा-केव्हा काही शब्दामध्ये शब्दाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असते, राईट्स. परंतु त्याचा उच्चार हा व्हावेल सारखा निघतो. तेव्हा आपल्याला ॲनचा उपयोग करायचा आहे. म्हणजे हे जे नियम आहे, हे नियम आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले. त्यानंतर द हे डेफिनेट आहे. डेफिनेट म्हणजे निश्चित उपपद आहे आणि निश्चित उपपद आपण योग्य त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो किंवा लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे, की द चे जे नियम आहेत, द चे नियम आपण बघितले. द हे स्पेसिफिक आहे, लक्षात घ्या. स्पेसिफिक असल्यामुळे, निश्चित असल्यामुळे आपण त्याचा उपयोग वेगवेगळ्या नियमामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या वाक्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. हे तुम्हाला माहितीच आहे, राईट्स. त्यानंतर आपण टॉपिकमध्ये हेही बघितलं होतं, की काही आर्टिकल लक्षात घ्या. आर्टिकल काही ठिकाणी ओमिशन करावं लागतं, टाळावं लागतं, लिहिता येत नाही आपल्याला. लक्षात आलं ना? आपल्याला तिथे वगळावं लागतं कारण नियम असं सांगतो. फॉर एक्झाम्पल मटेरियल नाउन किंवा अब्स्ट्रॅक्ट नाउन. याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल घेता येत नाही, लक्षात घ्या. कारण आर्टिकल आपण जरी लिहिलं तरी ते चूक होऊ शकतं, असे ग्रामरचा नियम आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आर्टिकल हा चॅप्टर आपण डिटेल आणि विस्ताराने घेतलेला आहे. मला असं वाटतं, की या आर्टिकलवरती जे काही तुम्हाला अडचणी असेल त्या मी या चॅप्टरमध्ये सांगितलेल्या आहे. आणि आता चॅप्टर संपल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे ॲपमध्ये आपण काय करतो, ॲपवर आपण 10 चॅलेंजेबल क्वेश्चन घेत असतो. तेच आता आपण येथे आर्टिकलवरती विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले जे 10 क्वेश्चन आहेत, जे चॅलेंजेबल असेल, जेथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, जे आपल्याला अचूक उत्तर देण्यास अडथळा निर्माण करतात, ते आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. तर मला असं वाटतं, की आता हे आपण प्रश्न बघूया. चला मग आता बोर्डाकडे अधिक वेळ न घालवता आता आपण आर्टिकलचे 10 क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा. हे जे प्रश्न आहे हे सर्व आर्टिकल वरती आहे. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं डिस्कशन आपण इथे करत आहोत. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ. आता इथं फिल इन द ब्लँक्स आहे, लक्षात घ्या. इथे डॅश दिलेले म्हणजे इथे आपल्याला अचूक असं आर्टिकल लिहायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न PSI 1984 ला आलेला आहे, राईट. म्हणजे PSI 1984 ला आलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आता येथे ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ हे वाक्य आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट हा जो शब्द आहे त्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. आता ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये ए आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ॲन आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये द आहे आणि चौथं जे ऑप्शन आहे तिथे नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, म्हणजेच आर्टिकलची गरज नाही असं सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला आर्टिकल शोधायचं आहे. तर आता बघा ॲडव्हर्टाइजमेंट हे व्हावेलने सुरुवात होते बघा. ॲडव्हर्टाइजमेंट व्हावेलने या आर्टिकलची सुरुवात होते, राईट. म्हणजे हे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती व्हावेलने राईट. आणि म्हणून येते ॲन ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ असं यायला हवं. लक्षात आलं ना? मग आता ए आहे का, ॲडव्हर्टाइजमेंट आहे का, तर नाही. त्यानंतर ॲन गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे स्वरासारखा इथे उच्चार होतो, व्हावेल सारखा इथे उच्चार होत असल्यामुळे येथे अप्रोप्रिएट जे आन्सर आहे ते आहे बी ऑप्शन. द होणार नाही, द कारण निश्चित असं येथे शब्द नाही. निश्चित ठिकाणी किंवा डेफिनेट ठिकाणी आपण आर्टिकलचा द चा उपयोग करतो. तर ॲडव्हर्टाइजमेंट ही डेफिनेट नाही, लक्षात घ्या. त्यानंतर नो आर्टिकल रिक्वायर्ड हे सुद्धा नाही. म्हणजे या ठिकाणी डॅश डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ, तिथे ॲन हे आर्टिकल लागणार आहे किंवा त्याचा उपयोग होणार आहे. तर ॲन आर्टिकलचं जे ऑप्शन आहे ते आहे बी. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न इथे सोडवलेला आहे. आता दुसरा प्रश्न बघा.
दुसरा प्रश्न, आय शॉल स्टे ॲट डॅश डॅश इन. PSI 1984 ला हा प्रश्न आलेला आहे. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्यामध्ये डॅश कुठं आहे ते बघून घ्या आणि डॅशच्या नंतरचा शब्द कोणता आहे? इन. इन म्हणजे येथेही स्वराने सुरुवात झालेली आहे. उच्चार बघा, इन स्वरासारखाच आहे. राईट. मग आपण नियम बघितले होते. जर शब्दाची सुरुवात व्हावेलने असेल आणि उच्चारही व्हावेल सारखा निघत असेल किंवा शब्दाची सुरुवात स्वराने असेल आणि उच्चारही स्वरासारखा निघत असेल तर त्या शब्दाच्या अगोदर आपण अँड हे उपपद वापरतो. करेक्ट. मग आता इथे ए आपल्याला वापरता येणार नाही, कारण ए करिता आपल्याला शब्दाची सुरुवात व्यंजनाच्या स्वरासारखी होणं गरजेचं आहे किंवा व्यंजनाने सुरुवात होणं गरजेचं आहे. उच्चार सुद्धा व्यंजनासारखा निघणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ए हे आर्टिकल वापरता येतं. आता इथे अ हे आर्टिकल वापरता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की या शब्दाची सुरुवात स्वराने आहे, व्हावेलने आहे, उच्चारी स्वराने आहे. राईट. किंवा व्हावेल सारखाच आहे आणि म्हणून येथे अँड या आर्टिकलचा उपयोग होणार आहे किंवा अँड ह्या उपपदाचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर इज अँड. द नाही, कारण स्पेसिफिक नाही, निश्चित नाही, आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड हे सुद्धा नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन आपला आहे बी. तर 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण अँड म्हणजेच बी ऑप्शन चॉईस करू शकतो. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरचा प्रश्न, एलिझाबेथ डॅश डॅश सेकंड व्हिजिटेड इंडिया रिसेंटली. PSI 1988 ला हा प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या, PSI 1988. यामध्ये सेकंड मी तुम्हाला सांगितलं क्रमवारी किंवा क्रम दर्शवणाऱ्या शब्दाच्या अगोदर द हे वापरतात, हे आपण नियमामध्ये बघितलं होतं. राईट. मग इथं सेकंड, थर्ड, फोर्थ असं जर असेल तर आपल्याला द चा उपयोग करावा लागेल. मग इथं बघा, एलिझाबेथ डॅश डॅश सेकंड व्हिजिटेड इंडिया रिसेंटली. इथं कोणतं आर्टिकल येईल? कारण इथे क्रम आहे. राईट. संख्यावाचक क्रम आहे. राईट. आणि म्हणून येथे द या आर्टिकलचा उपयोग होणार, ए या आर्टिकलचा उपयोग होणार नाही, सेकंड तर नाहीच, आणि अँड सुद्धा या आर्टिकलचा उपयोग नाही. तर करेक्ट ऑप्शन इज ए. 3 नंबरचे जे क्वेश्चन बघतो आहोत आपण, तर कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे. सेकंड फर्स्ट आल्याच्या नंतर डिरेक्टली ऍडजेक्टिव्ह, डिरेक्टली आर्टिकल कोणतं वापरायचं आहे? तर द हे आर्टिकल वापरायचं आहे. तिथे निश्चित किंवा डेफिनेट आर्टिकल द चा उपयोग होतो. तर 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आता पुढे चला, पुढे बघा. विच इज डॅश डॅश लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. इंडियामध्ये सर्वात लांब नदी कोणती? PSI 1987 ला हा प्रश्न आलेला आहे. अतिशय सोपा आहे, थोडा विचार करण्यासारखा आहे. वाक्य वाचून घ्या, प्रश्न वाचून घ्या, त्याचे ऑप्शन बघून घ्या आणि नंतर अचूक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न परत एकदा मी सांगतो, विच इज लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया, म्हणजे भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. PSI 1987 ला प्रश्न आलेला आहे. ऑप्शन खाली दिलेले आहे. पण एक लक्षात ठेवा, मी आपण आर्टिकलचे नियम बघत असताना मी सांगितलं होतं की जर वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आली असेल, राईट, म्हणजे विशेषणाचं थर्ड फॉर्म असेल, राईट, जसं की आपण लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री, राईट, आलेला असेल तर त्या अगोदर द या आर्टिकलचा उपयोग होतो. तिथे डेफिनेट आर्टिकल द आहे. मग आता इथे जर बघितलं तर लॉंगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणून येथे द या आर्टिकलचा उपयोग होणार. ए ह्या आर्टिकलचा उपयोग नाही, होऊ शकत नाही, अँडचा पण नाही. तर द या आर्टिकलचा स्पेशल उपयोग इथे होणार आहे आणि नो आर्टिकलचा ऑप्शन सुद्धा नाही. एचा का होत नाही? कारण इथे व्यंजन वगैरे काही नाही, तरी सुपरलेटिव्ह डिग्री आहे. अँड म्हणजे व्हावेलनी सुरुवात नाही. इथे व्यंजन किंवा व्हावेल, कॉन्सोनंट किंवा व्हावेलनी सुरुवातीचाच प्रश्न येत नाही. त्याचं कारण असं आहे की या वाक्यामध्ये डिरेक्टली सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री आली की आपण द या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे, असा नियम आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस 4 नंबर ऑफ क्वेश्चन्स. त्यानंतर आता 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न एकदम सोपा आहे, थोडासा गोंधळात टाकणारा आहे, कन्फ्युजन करणारा आहे. काऊ इज अ डॅश डॅश युजफुल ॲनिमल. आपल्याला काऊच्या अगोदर आर्टिकल लावा असं सांगितलं नाही, लक्षात घ्या. आपल्याला डॅश दिलेला आहे, डॅशच्या पुढे कोणता शब्द आहे बघा, युजफुल ॲनिमल. आता हे जे युजफुल आहे, हे यूज, तर मराठीमध्ये याचं हे आर्टिकल, याची जी सुरुवात आहे, याची सुरुवात व्हावेलने झालेली आहे, पण त्याचा जो उच्चार आहे, लक्षात घ्या, त्याचा
त्याचा उच्चार कशाने होतो? व्यंजनासारखा होतो, राईट. म्हणून येथे आयनचा उपयोग होणार नाही, आयन या उपपदाचा उपयोग होणार नाही. त्याचं कारण असं की युजफुल यू हे व्यंजनासारखा उच्चार येथे मिळत असल्यामुळे येथे ए या आर्टिकलचा उपयोग होणार आहे. म्हणून येथे फर्स्ट ऑप्शन ए इज द करेक्ट. आयन होणार नाही कारण उच्चार हा स्वरासारखा नाही, व्यंजनासारखा आहे. द हे डेफिनेट नाही आणि नो आर्टिकल तर नाहीच नाही. म्हणजे थोडक्यामध्ये या 5 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला येथे दिसतं आहे की ते आहे ए. ए म्हणजे फर्स्ट ए इथे ठेवायचं आहे. म्हणजे काऊ इज अ युजफुल ॲनिमल. दॅट इज द करेक्ट आन्सर. करेक्ट. तर समजलं असं 1987 ला प्रश्न आलेला प्रश्न किती सोपा वाटतो. कारण या शब्दाची सुरुवात व्हावेल न असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय करणार आहे? ॲनचा उपयोग करणार आहे. ॲन या उपपदाचा उपयोग करणार आहे. परंतु युजफुलचा तुम्ही जर उच्चार बघितला तर तो उच्चार व्यंजनासारखा वाटतो. मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल शिकवतानाच आपली चर्चा झालेली आहे की शब्दाची सुरुवात स्वराने असेल तर स्वरासारखाच उच्चार निघाला पाहिजे. शब्दाची सुरुवात व्यंजनाने असेल तर व्यंजनासारखाच शब्दाचा उच्चार निघाला पाहिजे, बरोबर आहे. तर हे आर्टिकल अप्रोप्रिएट होतो. आता इथे व्यंजनाने सुरुवात आहे का स्वराने? स्वराने. यू, ए, ई, आय, ओ, यू इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. यू ने सुरुवात आहे म्हणजे स्वराने सुरुवात आहे. पण उच्चार हा व्यंजनासारखा आहे आणि म्हणजेच कॉन्सोनंट सारखा आहे. म्हणून येथे ए इज अप्रोप्रिएट. मग या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ए. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. 6 नंबरचा प्रश्न आहे. आयर्न इज डॅश डॅश युजफुल मेटल. परत युजफुल शब्द आलेला आहे, राईट. युजफुल म्हणजे स्वराने सुरुवात आहे परंतु उच्चार व्यंजनासारखा होतो, कॉन्सोनंट सारखा होतो. हेही वाक्य PSI 1987 ला आलेलं आहे. वाक्य अतिशय सोपं आहे. येथे युजफुलच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरायचं तर आपल्याला उच्चारावरूनच लक्षात येतं, राईट. तर येथे ए हे अप्रोप्रिएट आहे कारण येथे स्वरांनी जरी सुरुवात झालेली असली तरी ते व्यंजनासारखं वाटतं, व्यंजनासारखा त्याचा उच्चार होतो. म्हणून बी ऑप्शन नाही, अँड नाही, द नाही आणि नो आर्टिकल तर नाहीच नाही. तर करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए इज द करेक्ट आन्सर. कारण आयर्न आणि 5वं जे वाक्य आहे ते जवळजवळ युजफुल युजफुल 2 वर्ड्स असल्यामुळे सेम आहे. त्यानंतर आता पुढचं बघा. पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य इटाली इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. STI 1997 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु कन्फ्युजन करणार आहे. बरेचसे विद्यार्थी येथे कन्फ्युज होऊ शकतात. बरेचसे विद्यार्थ्यांचा इथे गोंधळ होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की आता इथे डॅश दिलेले आहे आणि इथे आपल्याला आर्टिकल लिहायचं आहे युरोपियन कंट्री. तर याचा उच्चार बघा कसा होतो. युरोपियन शब्दाची सुरुवात स्वराने आहे. ए, ई, आय, ओ, यू म्हणजे ई तेथे स्वर आहे. ई पासून शब्द बनला युरोपियन कंट्री, करेक्ट. मग आता ई स्वर आहे परंतु त्याचा उच्चार ई होत नाही. युरोपियन, युरो, युरो, यू. यू म्हणजे काय आहे? व्यंजन आहे. व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट सारखं आहे. उच्चार हा स्वरासारखा जुळत नाही आणि त्यामुळे येथे ए हे आर्टिकल अपेक्षित आहे. लक्षात घ्या. द या आर्टिकलचा इथे उपयोग होणार नाही. द हे निश्चित इथे डेफिनेट आर्टिकल नाही. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. अँड सुद्धा होणार नाही आणि नो आर्टिकल नाही. तर अँड का होणार नाही? कारण याचा उच्चार स्वरासारखा नाही. लक्षात आलं. याचा उच्चार कशासारखा आहे? व्यंजनासारखा आहे. आणि मग असं जर असेल तर आपण बघितले युरोपियन बरेचसे असे शब्द बघितले होते आपण, राईट. की त्या शब्दाचा जो उच्चार आहे तो व्यंजनासारखा होतो, राईट. तर येथे ए ह्या आर्टिकलचा उपयोग होतो. त्यानंतर आता पुढचं वाक्य बघा. 8 नंबरचं वाक्य बघा. एकदम सोपं वाक्य आहे. डॅश गोल्ड इज अ प्रिशियस मेटल. STI 2011 ला हा प्रश्न आलेला आहे. याच्यावरती विचार करा. वाक्य फार सोपं आहे. प्रश्न फार सोपा आहे. फक्त प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. नियम काय सांगतो आर्टिकलचं ते लक्षात घ्या. आणि येथे खाली जे पर्याय दिलेले त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये द आहे. द हे आर्टिकल आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये अॅन आहे. सी मध्ये ए आर्टिकल आहे आणि डी मध्ये नो आर्टिकल आहे, राईट. तर आता आपल्याला वाक्याकडे बघा. वाक्याचं मिनिंग लक्षात घ्या. यामध्ये काय दिलेलं आहे? गोल्ड, सोनं याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल लावायचं आहे. तर हे गोल्ड हे काय आहे याचा थोडासा विचार केला तर नियम तुमच्या लक्षात येऊ शकतो. आपण आर्टिकल शिकत असताना बघितलं होतं. मटेरियल नाऊन असेल किंवा अब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल तर त्या अगोदर कुठल्याही प्रकारचं आर्टिकल आपल्याला वापरता येत नाही. दॅट इज द न्यू रूल. लक्षात आलं ना. म्हणजे आता हे गोल्ड काय आहे? मटेरियल नाऊन आहे.
मग मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो का? नाही. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो का? नाही. मग येथे कोणतं आर्टिकल येईल? तर कोणतंच आर्टिकल येणार नाही. म्हणून ए हे ऑप्शन नाही, बी सुद्धा नाही, सी सुद्धा नाही. तर नो आर्टिकलचं ऑप्शन इथे आहे, ते आहे डी. म्हणजे 7-8 नंबरचे क्वेश्चनचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. कारण इथे आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. का? तर गोल्ड हे काय आहे? मटेरियल नाउन आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. समजून घेतला तर अतिशय सोपा आहे. प्रश्न वाचून घ्या. हिज सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. STI 2011 ला प्रश्न आलेला आहे. ही डिग्री आहे बघा. आपण आर्टिकल घेत असताना डिग्र्या सुद्धा बघितल्या होत्या. MA बघितलं, BA बघितलं, MSc बघितली, MSc, MBBS, MA, राईट? आणि तेव्हा शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ज्या डिग्र्या आहे यांचा उच्चार कसा निघतो, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, उच्चार कसा आहे. व्हावेलनी सुरुवात असेल तर व्हावेल सारखा उच्चार आहे का? व्यंजनाने सुरुवात असेल तर व्यंजनासारखा उच्चार आहे का? जर असेल तर रूल लागू होतो. आता इथं बघा, हिज सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. त्याची सिस्टर MA हिस्ट्रीला आहे. आता M आणि A, M जर बघितलं तर व्यंजन आहे, कन्सोनंट आहे, राईट? परंतु त्याचा उच्चार बघा कसा होतो, MA. MA म्हणजे उच्चार हा स्वरासारखा होतो, व्हावेल सारखा होतो. ऍक्च्युअली शब्द जर बघितला तर कन्सोनंट आहे. M ही कन्सोनंट आहे, परंतु उच्चार व्हावेल सारखा होतो. आणि मग व्हावेल सारखा जर उच्चार होत असेल तर तेथे ॲन या प्रिपोजिशन, ॲन या आर्टिकलचा उपयोग केला जातो की ॲन या उपपदाचा उपयोग केला जातो. मग इथे ऑप्शन मध्ये आहे काय बघा, तर पहिलं ए आहे. ए इथे नाही. त्याचं कारण असं की उच्चार व्हावेल सारखा आहे, स्वरासारखा उच्चार आहे, म्हणून बी इज द करेक्ट ऑप्शन. येथे द स्पेसिफिक नाही आणि नो आर्टिकल सुद्धा नाही. म्हणजे आपलं जे 9 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे बी. बी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज ॲन. मग वाक्य असं होईल, हिज सिस्टर इज ॲन MA इन हिस्ट्री. करेक्ट. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न बघूया. आर्टिकल मध्ये हे जे क्वेश्चन आपण घेतलेले आहे हे चॅलेंजेबल क्वेश्चन आहे. चॅलेंजिंग म्हणजे दिसायला फार सोपे आहे, परंतु ते कन्फ्युजन करणारे आहे, कुठेतरी आपल्याला गोंधळात टाकणारे आहे. बरोबर आहे? मग गोंधळात टाकणारे जे प्रश्न आहे तेच आपण इथे सोडून घेत आहोत. तर 10 नंबरचा जो प्रश्न आहे, शेवटचा जो प्रश्न आहे तो कसा आहे बघा. जॉन गॉट डॅश डॅश बेस्ट प्रेझेंट. या वाक्याकडे बघा. वाक्य फार सोपं आहे. PSI डिपार्टमेंट 2011 ला आलेला प्रश्न आहे. एकदम सोपं आहे. आता इथं बेस्ट हे काय आहे हे समजून घ्या. बेस्ट काय आहे? बेस्ट ही डिग्री आहे. मग कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्याचं कारण गुड, बेटर, बेस्ट. मग नियम आपला काय सांगतो, आर्टिकल शिकत असताना आपण शिकलेलो आहोत की जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल, सुपरलेटिव्ह जिथे डिग्री असेल तर त्या अगोदर द या आर्टिकलचा उपयोग होतो. बरोबर आहे? द या उपपदाचा उपयोग होतो. आणि मग हे जे 10 नंबरचं क्वेश्चन आहे, शेवटचं क्वेश्चन आहे, किती सोपं वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण जर रीड केलं हे वाक्य तर फार सोपं आहे. प्रश्न फार सोपं वाटतो, परंतु आन्सर बघा, या आन्सर या बेस्ट वरती डिपेंड आहे. राईट? याची सुरुवात स्वराने आहे की व्हावेलने आहे की कन्सोनंटने, हा प्रश्नच नाही इथे. आता तसं बघितलं तर कशाने सुरुवात आहे? व्यंजनाने सुरुवात आहे. म्हणून आपण फक्त शब्दाची सुरुवात व्यंजनाने होते किंवा शब्दाची सुरुवात स्वराने होते यावरती डिपेंड राहणं गरजेचं नाही. तर वाक्याचे नियम काय सांगतात, वाक्यामध्ये कोणता नियम आलेला आहे ते बघणं गरजेचं आहे. आता इथे बघितले तिथे बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आलेली. मग सुपरलेटिव्ह डिग्री आल्याच्या नंतर आपल्याला व्यंजन असो का स्वर असो ते बघायचं नाही, तर इथे डिरेक्टली आपल्याला द या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. तर मग या वाक्यामध्ये जॉन गॉट द बेस्ट प्रेझेंट असं येईल. म्हणून द इज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे सी इज द करेक्ट ऑप्शन. ए येथे नाही, ॲन पण नाही, तर द हे आर्टिकल इथे उपयोगात येणार आहे. इथे करेक्ट ऑप्शन द आहे आणि नो आर्टिकल तर नाहीच नाही. म्हणजे अशा प्रकारे जे 10 क्वेश्चन आपण घेतले ते दिसण्यासाठी फार सोपे होते. वाचल्याच्या नंतरही आपल्याला असं वाटतं की हे फार सोपे आहे. परंतु जेव्हा आपण आन्सर शोधतो किंवा फाइंड आउट करतो तेव्हा नियम माहीत असल्याशिवायच आपल्याला अचूक असं उत्तर देता येत नाही. आणि म्हणून हे सर्व जे प्रश्न आहेत हे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत. राईट? तर हे प्रश्न समजून घ्या, या प्रश्नाचा अभ्यास करा. मला असं वाटतं की या प्रश्नाचा अभ्यास केल्याच्या नंतर आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलचे नियम वगैरे समजून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारचे कितीही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आले
तरी तुम्हाला त्याचं अचूक उत्तर देता येईल. आणि म्हणूनच आता हे 10 प्रश्न आपण इथे घेतलेले आहे, की जेणेकरून तुमची तयारी व्हावी. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे 10 प्रश्न मदत करू शकतात. महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि आता अधिक वेळ न घेता मी इथेच थांबतो. तुमची रजा घेतो. थँक सो मच.